राहत्यो हाँ राहत्यो हाँ ये बस नाही सर मी ठीक आहे. बस नको सर मी उभीच बरी हो. माझं तुझ्याकडे काम होतं ईशा. सांगा ना मी करते पटकन. तुला पाणी नको? हा तर तर काम असं होतं की मला तुला लग्न कशी आहेस तू? सर मी ठीक आहे. तर मला तुझ्या लग्नाविषयी विचारायचं होतं. लग्नाविषयी? हा म्हणजे मला तुझ्या लग्नाविषयीचं मत जाणून घ्यायचं होतं. सर पण तुम्ही हा प्रश्न का विचारताय मला आता? कारण तू तरुण आहेस. तुझं शिक्षण आता पूर्ण होत आलंय. तुझे आई वडील तुझं लग्न व्हावं म्हणून तुझ्या आता मागे लागतील. तर एक तुझ्यापेक्षा सिनियर म्हणून तुझं लग्नाविषयीचं मत काय ते मला जाणून घ्यायचंय. मी विचारलं तर चालेल ना? हो सर चालेल तुम्ही विचारू शकता. मग सांग. लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांचं मिलन. अशी दोन माणसं जी एकमेकांची मनाने खूप घट्ट बांधली गेलेत. ज्यांचा एकमेकांवरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. अशी दोन माणसं जेव्हा एकमेकांबरोबर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात ना त्याला लग्न म्हणतात. देवा ब्राह्मणांच्या घरच्यांच्या मित्रमैत्रिणींच्या साक्षीने त्या बंधनात अडकतात आणि खऱ्या अर्थाने प्रेम करायला मुक्त होतात. वाह किती छान बोललीस तू. बर लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अर्थात लव्ह मॅरेज सर. का? जी दोन माणसं एकमेकांवर प्रेम करत नाहीत, एकमेकांना ओळखत नाहीत, एकमेकांना समजून घेऊ शकत नाहीत, त्यांनी लग्न करण्यात काय अर्थ आहे? माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबद्दल मला खूप आकर्षण वाटतं, ओढ वाटते, ज्याचा सहवास मला हवाहवासा वाटतो, अशा व्यक्तीशी लग्न करण्यात अर्थ आहे ना सर. मगच संसार सुखाचा होईल. वा पण मग सुखी संसारासाठी काय लागतं असं तुला वाटतं? नवरा बायकोंचं एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास बस. दॅट्स इट? इतकंच? हो सर. मग ते पैसा अडका नवऱ्याबरोबर जुळवून घेण्याची वृत्ती वगैरे? तर हे काहीच महत्वाचं नाही वाटत मला. फारच क्लिअर आहेस तू तुझ्या विचारात. म्हणजे आता तू लग्न करायला तयार आहेस? सर मनासारखा मुलगा मिळाल्याशिवाय नाही. बर मग मुलगा कसा हवाय तुला? तुमच्यासारखा. काय ग सांगतेस ना? सर ज्याच्याकडे बघता क्षणी वाटेल ना की हाच तो ज्याच्यासाठी देवानी मला आणि माझ्यासाठी त्याला पाठवलंय, असा मुलगा हवाय मला. बस इतकंच? बास म्हणजे असा उंच पुरा गोरा
आणि काय? हा, पैसा अडका, जमीन जुमला, खूप शिकलेला, तुझी काळजी घेणारा आणि वयाने तुझ्या एवढा. सर, ह्या कशानेच मला फरक नाही पडणार. नाही, पण ईशा, तू जर मला नीट अपेक्षाच सांगितल्या नाहीस तर तो मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे का नाही हे मी तुला कसं सांगणार आहे? म्हणजे सॉरी सर, न विचारता आत आलो. सर, आपल्याला लगेच निघायला लागणार आहे. कुठे? कर्जतला. कर्जतला? हो सर. एक्सक्यूज मी. सर काय म्हणाले जाता जाता? स्लॅम बुक? सरांनी मला का नाही दिली मग? येस, त्यांचं लग्न नाही झालंय. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. रुपाली, त्यांचं लग्न नाही झालंय ग. ये मॅडम. सर आत्ताच गेले. माहितीये, पहिल्यांदाच नाही गेले सर. हो, पण असे अचानक. मिसेस सरंजामेंची तब्येत बिघडली की सगळं सोडून सर असेच धावतात. किती पण मोठी मीटिंग असू दे, अगदी फॉरेनवरची लोक आली तरी सुद्धा असेच जातात सर. कोणाची तब्येत बिघडली म्हणाला? रूम बंद करायचे, चला लवकर. हो, पण कोणाची तब्येत बिघडली म्हणाला? मिसेस सरंजामे, चला. ठीक आहे. पुष्पा, अगं आज दुकानात खरेदीसाठी एवढी गर्दी. तू जर मला वेणीची आठवण करून दिली नसतीस ना तर आजची अष्टमीची पूजा विसरलोच असतो मी. मी बरी विसरू दिली असती तुम्हाला. हा, आली बघ, ही पण आली. आली का? बघा, अष्टमीसाठी आज लवकर आली ऑफिस मधनं. ईशा, हातपाय तोंड धुवून घे आणि नमस्कार करायला ये ग. ईशा, तुला आवडतो तो गोडाचा शिरा केला नाही आज. आज मी खडीसाखरेचाच नैवेद्य ठेवणार आहे. ठीक आहे. का ग, का असं का केलंस? तिला आवडतो तो करायचा ना मग शिरा. आणि नैवेद्याला शिराच लागतो ना. असं काही देव म्हणतो का हो? श्रद्धा भाव आहे फक्त. ज्याला जे परवडतं त्यांनी ते करावं. निमकर, मी रुपालीच्या आईला दर्शनाला ये म्हणून सांगून येते. हा, निमकर जरा हात द्याव. आले हा मी. रुपालीची आई. माझं सगळं भवितव्य यावर अवलंबून आहे ग. बाळा, मी जरा जाऊन आलो. हा, माझं सगळ्यात आवडतं ठिकाण
माझं घर. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणि नमोस्तुते. सर्वकार्येषु नास्ति मंगलम् एकादशो भगवान् मंगलाय. बसा साहेब, तुमचं काम आहे अजून. बसा. या घराचे करता धरता सर्वेसर्वा विक्रांत सरंजामे यांनी लग्न करावं म्हणून हा विधी मांडला आहे. हो. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत आणि लवकरात लवकर विक्रांत याचे 2चे 4 हात होत. हो, अगदी तसंच होऊ दे. माझे डोळे आसुसलेत विक्रांतरावांचा संसार बघण्यासाठी. मनापासून मागितलं की देवी नक्कीच पावते. देवी एक वेळ पावेल हो, पण विक्रांतरावांच्या मनात काय आहे ना, काहीच कळत नाही. देवी पुढे मागताना मनात शंका नको. सगळं काही यथोचित होईल. बरं, घरातल्या बाकी मंडळींना बोलवा आणि नैवेद्याचं घेऊन या. हो मंदा, सुनबाईना बोलवून आण. हो. आणि नैवेद्याचं झालंय का तेही बघ. हो बघते. येतात. पूजेसाठी ही बरी आहे ना रे? एक नंबर दीदी. ही साडी तुमच्या पप्पांनी दिली आहे ना दीदी? हट, ही फक्त 30,000ची साडी ही, म्हणून इकडे पूजेला घातलीये. माझे पप्पा काय इतकी हलकी साडी देतात का? नाही. मग आणि एक गोष्ट, मला ही साडी परत माझ्या वॉर्डरोब मध्ये दिसता कामा नये. फेकून देऊ? ऑफकोर्स. आय एम नॉट मिसेस स्नेहलता सरंजामी उर्फ डस्टबिन. एनिवे, आपल्या नैवेद्याचं काय? खाली रेडी आहे दीदी. एकदा विक्रांत साहेबांसाठी आणलेला केक सिलेक्ट कर ना. चल बघू. दीदी, हे बघा, हा चॉकलेट टर्फल. टर्फल नाही रे, ट्रफल. हा, आणि विक्रांत साहेबांचा आवडता रेड हेल्मेट. हेल्मेट नाही रे, वेल्वेट. रेड वेल्वेट. सॉरी. यामध्ये जो कुठला महाग केक असेल तो ठेव आणि बाकी सगळे फेकून देऊ? ऑफकोर्स फेकून दे, नाहीतर कुत्र्यांना घाल. काय फरक पडतो? इतकं ढिला असलेला ब्लाऊज कशाला घालायचा पूजेला? शट अप. तुला काय कळतं यातलं? आणि कितीदा सांगितलं तुला, नॉक करून येत जा. आता उघडा दरवाजा कसा ठोकायचा? मॅनर्स म्हणतात त्याला. तुमच्या सासूबाईंनी मला निरोप दिलाय, सुनबाईंना नैवेद्य घेऊन यायला सांग. सुनबाई चीप. काय झालं दीदी? अंगावर काटा आला माझ्या. का हो? मग काय, कितीदा सांगितलं मला सुनबाई नका म्हणू म्हणून. इतकं छान नाव दिलंय मला, सोनिया. सोनिया. सोन्यासारखं नाव आहे हो तुमचं. पण तुमच्या सासूबाईंना जमलं पाहिजे ना ते. कांट हेल्प. एलएस आहे तिथे सगळे. चला. हे काय आहे या बाटलीत? गोमूत्र. काय लांब ठेवा ते. इथे पूजेच्या इथे कशाला ठेवलंय? गोमूत्र हा पूजेचा महत्वाचा भाग आहे साहेब. हो का? तरी माझ्यापासून लांबच ठेवतो. हा, असं म्हणू नका साहेब. आपल्या परंपरेमध्ये गोमूत्राला अतिशय पवित्र मानलं जातं. घरात आणि अंगणात गोमूत्र शिंपडलं तर घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य वाढतं. इतकंच नव्हे तर पुराणामध्ये ऋषी मुनींनी गोमूत्राच्या साह्याने तांब्याचं सोनं केलंय, अशी महती आहे गोमूत्राची. तांब्याचं सोनं गोमूत्राने. कमाल आहे, कमाल आहे. वा. जयदीप, हा, पूजा सुरू करा. महादेव्यै शिवायै सततं नमः.
आहे. हॅलो, बोला. कूल. काय सांगतेस? बर बर, कुठे? व्हॉट? येणार. अगं मुंबईची पार्टी कोण सोडणार आहे? हो हो, नक्की आहे. हो हो हो, येस येस. काय सांगतेस? कुठे येणार ग? आमच्या इथे नाही ग, आमच्या इथे फक्त पूजा आणि पूजा. पार्टी कुठली? काय थीम पार्टी पण आहे? अगं इथे आवाज येत नाही, मी काय करू? हॅलो, हा हा, बर ऐक ना, मी तुला नंतर फोन करते. ठीक आहे, बाय बाय बाय. सोनिया, अगं काय चाललंय तुझं? इकडे बघा जरा प्लीज. परफेक्ट. सोनिया, अगं काय आहे? इथे येऊन बस आधी. सोनिया, नैवेद्य आणलाय? हो हो, आणतायत. हा मंदा आलेच. घ्या. बरं, कुठला घ्यायचं? हे चांदीचं घ्या गुरुजी. काय आहे, माझ्या आजी सासूबाईंपासून सरंजामांच्या घरात हे चांदीचं भांड वापरण्याची प्रथा आहे. बदला मग ते आता जुनं भांड. काय? आजकाल अशा भांड्यांची फॅशन आहे ना, म्हणून म्हंटल. बघा कसं रिच दिसतं. काय आहे सुनबाई, सरंजामांच्या काही परंपरा असतात. शिवाय चांदीच्या भांड्यात घरच्या माणसांच्या आठवणी आहेत, संस्कार आहेत. परत सरंजामांच्या परंपरेचं लेक्चर नका देऊ मला. अगं घ्या घ्या, कुठलं घ्यायचं ते घ्या. अहो हे काय, हे कसले काय काय झालं गुरुजी? काळे पडलेत लाडू. काय काळे लाडू? अगं काय? शील, इतकं ओव्हर रिएक्ट नका करू. मिल्क चॉकलेटचे रिच लाडू आहेत ते. मी हाताने बनवलेत स्वतः. काय आहे सुनबाई? प्लीज मला सुनबाई म्हणू नका म्हणून सांगितलंय ना. प्लीज चार चौघांतर. माझं नाव काय आहे? सोनिया. काय? सोनिया. हे बघ सोनिया, सोनिया नाही हो, सोनिया. सोनिया. आज तुम्हाला म्हणता यायला जा. म्हणा सोनिया म्हणा. आईसाहेब, स म्हणा. स स. हा, त्याला अ जोडायचा. अ. सोने नाही, सोनिया ताई, सॉरी. कसं आहे ना सोनिया मॅडम, देवीला आपण चॉकलेटचं नैवेद्य नाही दाखवू शकत ना. हो ना, शिवाय त्यात अंड सुद्धा असेल. असला काही नैवेद्य पहिल्यांदाच बघते मी या घरात. एक मिनिट, ह्यात अंडा वगैरे नाहीये. एवढं कळतं मला. अगं पण पण देवीला पुरणाचं नैवेद्य लागतो. पुरणाचं महत्व असतं आज. रिअली, हल्ली गणपतीला सुद्धा चॉकलेटचे मोदक नैवेद्य म्हणून चालतात. तुमच्या सरंजामांचेच असले काहीतरी टँट्रम्स. आपण हा वाद का घालतोय इथं? वेळ काय, प्रसंग काय. घरी एवढा मोठा धार्मिक विधी चाललाय आणि साधा पुरणाचा नैवेद्य केला नाही अजून. काय तुमचं सारखं पूर्णावरणाचं? हा, मला एक गोष्ट कळत नाहीये. तुम्ही ज्या माणसासाठी माझ्याशी इतकं भांडताय, त्या ज्यांच्यासाठी हा इतका पूजेचा थाट मांडलाय, कुठे आहेत ते? हा,